पिक्चर खूप छान होता. देवाची भक्ती करता आपलं कर्म चांगलं ठेवावं, देव आपाप शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता त्यातनं कसं आपण वाचू शकतो, काय प्रयत्न शेतीचं करू शकतो, यात पण त्यांनी एक सूचना दिलेली आहे सगळ्यांना. आत्महत्या पर्याय नाहीये. खूप छान होता पिक्चर, रात्री खूप आवडला आणि पुरुषोत्तम योग म्हणजे अधिक मासात हा पिक्चर बघायला मिळाला, त्यामुळे खूप आनंद झाला. आणि तेव्हा अधर्माचा नाश होतो आणि तेव्हा त्यावेळी स्वामी येतात, देव जन्माला येतात, ते या पिक्चर मधून बघायला मिळालं. देवाचं काय आहे रूप सगळ्यांना कळलं आज काय. आणि कलाकार तर एकदम जबरदस्त. मला तर त्या काळात म्हणजे स्वामींचं खरं दर्शन झाल्यासारखं वाटतं. एकदम लय भारी, मस्त. शेतकरी आत्महत्याचा विषय घेऊन कैलास बापूजींनी आणि प्रवीणजींनी हा चित्रपट बनवलेला आहे. खूपच सुंदर आहे आणि याच्यातनं क्रांती घडावी. शेतकरी लोकांनी हा चित्रपट नक्की आवर्जून बघावा आणि कशी आपली डेव्हलपमेंट होईल याचा विचार करावा. कॉन्सेप्ट पण छान टाकली आहे, जी आता नवीन टेक्नॉलॉजी वापरून पुढे शेतकऱ्याने कसा बिझनेस वाढवावा आणि कसा आत्मविश्वास हे करावा. बरोबर, खूप छान संकल्पना होती. खूप सुंदर, अतिशय ज्वलंत अशा विषयावर सिनेमा काढल्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक अभिनंदन. अतिशय प्रभावीपणे मांडली समस्या. चित्रपट खूपच छान आहे आणि खूप शिकण्यासारखं आहे. तुम्ही रडत बसण्यापेक्षा आणि आत्महत्या करण्यापेक्षा तुम्ही एकमेकांना, जातीवाद सोडून एकमेकांना सहाय्य करा आणि काम करू शकता. आत्महत्या हा काही पर्याय नाही. सर्वांची भूमिका खूपच छान आहे आणि सर्वांना हा पिक्चर आम्ही नक्कीच बघायला सांगतो.